नमस्कार, मी अनिल सूर्यवंशी, शिवशाही न्यूज वैजापूर तालुका प्रतिनिधी। आम्ही इथे शिऊर या गावात आलेलो आहे। आपलं जे विधानसभेचं रणधुमाळी चालू आहे त्याबद्दल थोडंसं जनमत जाणून घेऊया। नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव? समाधान पाटील सूर्यवंशी, बळेगाव आणि माझ्याकडं उपशहर प्रमुख म्हणून माझं कार्य आहे सरच्या बाबतीमध्ये। आपले जे विद्यमान आमदार आहे रमेश बोरनारे सर, तर यांच्या थोडासा कार्यक्रम लेखा किंवा त्यांनी काय कार्यक्रम कामं केलेली? आता त्यांनी 3000 कोटीचे काम आणले लोकांनी। आता आम्ही जर 3000 कोटीचे काम आणले तर आम्ही त्याच्यावर निवडणूक लढवतोय। आमचं काय, आमचं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय। आमचा काय, आमचा मुद्दा तोच आहे। आमचा पहिला मुद्दा फक्त विकास कामावर। आम्ही काय धनदांडगे नाही, आम्ही काय कोणाला पैसे वाटणार नाही आणि आम्ही कोणाला पैसे बी देणार नाही। आम्ही फक्त आमच्या विकासावर मुद्दा, आमचा फक्त तोच मुद्दा आहे। आमचे आमदार फक्त कोणत्या याच्यावर लढवत आहे, फक्त विकासाच्या याच्यावर। आमचं दुसरं काही नाही। आमच्या मागे लय मोठ्या धनशक्त्या नाही, कोणतं धनदांडगे नाही। आमचावाला आमदार बिचारा गरीब आहे, त्याला 2 मुली आहे आणि हे बाकीचं आमच्याकडे हे चाटळपणा नाही। आम्ही फक्त 3000 कोटीचे कामं वैजापूर तालुक्यामध्ये आणले। आतापर्यंत बारामती फक्त वैजापूर तालुक्याची झाली। हे आमच्याकडे हे जाऊ, आम्ही विकास कामावर लढतोय। फक्त आम्ही विकास म्हणूनच काम करणार। पुढं बी आम्ही तेच करणार आहे। आम्ही चांगलं काम म्हणूनच आम्ही लढणार आहे। आमचे 3000 कोटीचे कामं कोणत्या आमदारांना आणले आतापर्यंत महाराष्ट्रात कोणत्याच आमदारांनी आणले? आम्ही त्याच्यावर लढतोय। आम्ही कार्यकर्ते त्या म्हणून काम करतोय। मी एक गोष्ट सांगतो, मी बाकीच्या तालुक्यात बोलत नाही, मी काय एवढा मोठा नेता नाही, पण मी माझ्या गावचं सांगतो। माझ्या गावामध्ये आतापर्यंत एक आकडी फक्त आतापर्यंत 7 लाखाचा निधी आलेला आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून। हो, आता माझ्या गावामध्ये 9 कोटी रुपयाचे कामं झाले। माझ्या गावात जर 9 कोटी रुपयाचे कामं झाले हो, तर सगळ्या तालुक्यामध्ये 3000 कोटीचे कामं झाले। त्या बोरनार सरला चॅलेंजने तुम्ही येड्यावणी करू नका हो, आणि तुम्ही भूलतापा देत असन, कोणी काही लांगुल चालनपणा करीत असन, हे काही आम्ही शिवसैनिक सहन करणार नाही हो, आलं का लक्षामध्ये। आणि बोरनार सर हा माणूस फक्त जर कधी नामदार जर झाला, जर मंत्री झाले, तर तुम्हाला एक सांगतो, तालुक्याचा नाद नाही करायचा, आमची बारामतीच बस। हे फक्त एवढा शेवटचा माझा शब्द आहे। चिकडगाव राजू पाटील निकम। आदरणीय बोरनारे सर हे असं व्यक्तिमत्व तालुक्याला मिळालेलं आहे। आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यापैकी आगळं वेगळं एक नेतृत्व तालुक्याला मिळालेलं आहे। कारण त्या माणसाची काम करण्याची पद्धत, नम्रता, गेल्या 5 वर्षात कुणाला अरे कारे असा शब्द त्यांनी 5 वर्षात वापरला नाही। अतिशय नम्रपणे सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी नम्रता असा माणूस जर आज आपण निवडून नाही दिला तर भविष्यात तालुक्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। म्हणून आम्ही सर्व संघटित होऊन आज बोरनारे सरांच्या पाठीमागे आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार भाऊ. नमस्कार, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आपले जे आबाई वाले चिकडगावर, अजून आपले त्याचे काका भाऊसाहेब पाटील चिकडगावकर, संजय पाटील निकम आणि राजू डोंगरे यांनी जो सरांना पाठिंबा दिलेला आहे, तर त्याचा आपल्या याच्या मतदानामध्ये काही टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते का? 100% वाढ होऊ शकते। कारण मतदारामध्ये आणि जे नवीन आता आदरणीय भाऊसाहेब तात्या असतील, माजी आमदार अभय पाटील असतील, त्यानंतर राजूजी डोंगरे साहेब असतील, संजय पाटील निकम असतील, हे या तालुक्यातले दिग्गज नेते। त्यांचा प्रभाव या ठिकाणी ग्रामीण भागात, शहरी भागात चांगल्या प्रकारे त्यांचा प्रभाव आहे आणि मतदार हा जागरूक आहे। आणि त्यांनी सांगितलेल्या नुसार या ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदरणीय बोरनारे सरांना होणार आहे। कारण या ठिकाणी आमदार साहेबांनी गेल्या 5 वर्षापासून जास्तीचा विकास हे गेल्या 2.5 वर्षापासून जेव्हा शिंदे साहेबाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हापासून मात्र या वैजापूर तालुक्यामध्ये आदरणीय बोरनारे सरांनी या ठिकाणी हा आपला वैजापूर तालुका पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने विकासाला नेऊन सोडलेला आहे। कारण गाव तिथे डांबर रस्ता, गाव तिथे स्मशानभूमी शेड असेल, आपण ज्या जागेवर उभे ते प्युअर ब्लॉक असतील, मंगल कार्यालय असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केटीवेअर असतील, अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विनायक सहकारी साखर कारखान्याऐवजी या ठिकाणी पंचगंगा साखर कारखाना या ठिकाणी उभारलेला आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पिळवणूक होत होती, ती पाहता आदरणीय बोरनारे सरांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन या ठिकाणी पंचगंगा कारखाना साखर कारखाना उभारलेला आहे।
याचबरोबर या ठिकाणी जी उलटी गंगा होती रामकृष्ण जलसिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या एक हिताचा फार मोठा ऐतिहासिक निर्णय आदरणीय बोरनारे सरांनी या ठिकाणी घेऊन मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचा जो सातबारीवर बोजा होता तो बोजा या ठिकाणी कमी केला आणि ते कर्ज माफ करण्याचं काम या ठिकाणी अतिशय पवित्र आणि पुण्याचं काम हे आदरणीय बोरनारे सरांनी या ठिकाणी केलं आणि जे शेतकरी राजा असेल मतदार राजा असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आदरणीय बोरनारे सरांना विजयी करणार आहे आणि हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी होणार आहे आणि यापुढे सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण असेल अशा कितीतरी योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा दिला त्या 1 रुपयाच्या पीक विम्यावरून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना 30-30, 40-40 हजार रुपये या ठिकाणी भेटलेले आतापर्यंत असं सरकार कधीच आलं नव्हतं आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय आपल्या आमदाराला या तालुक्याला नामदार म्हणून पाहायचं आहे विनायकराव अण्णांच्या नंतर या वैजापूर तालुक्यामध्ये हे स्वप्न साकार करणारे आमदार बोरनारे सरांच्या रूपाने या ठिकाणी बोरनारे सर आहे आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा विकासाच्या जोरावर आणि या ठिकाणी जे विकासाचं काम या वैजापूर तालुक्यामध्ये चाललं आणि म्हणून ज्यांनी उमेदवारी लढवलेले जे माजी आमदार असतील उमेदवारी लढवलेले विधानसभेचे उमेदवार असतील या सर्वांनी मिळून ठरवलेलं आहे की या ठिकाणी आमदाराला आमदार न तर या ठिकाणी पुढे जाऊन नामदार या ठिकाणी केलं पाहिजे आणि राहिलेला विकास या ठिकाणी आदरणीय आमदार बोरनारे सरांच्या माध्यमातून या तालुक्याचा झाला पाहिजे असा निर्णय या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील मतदारांनी घेतलेला आहे. साहेबांना आमदार होते 3,000 कोटी आणले. आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे येऊन गेले. महाराष्ट्र हा साधू संताची भूमी आहे आणि त्यांना वैजापूरला सांगितलं का ज्यावेळेस भाऊसाहेब तात्या बोलले का असं आहे का तुम्ही असं करा ते म्हणे माझ्याकडं माल नाही म्हणे. कोण बोलले? मुख्यमंत्री. भाऊसाहेब तुमच्याकडं माल नाही पण कला आहे म्हणे. आणि तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी भाऊसाहेब तात्यानं सांगितलं आमदार करायचं काम आम्ही करू जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तुम्ही नामदार करा. आता जर मंत्री जर झाले आमदार साहेब तर तुम्हाला सांगतो आता 3,000 कोटी आणले 25,000 कोटी आणतील न उद्या वैजापूर तालुक्याचा विकास होणार आहे ना. तर त्याच्यामुळे जनता कशालाच बोलवणार नाही. 25,000चं मताधिक्य रेल्वे पटरीपर्यंत वैजापूरपर्यंत पोहोचेपर्यंत गंगथडी या डोंगरथडी भागाचा राहणारी एवढं सांगतो मी तुम्हाला. 23 तारखेला भेटा तुम्ही मला. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आपलं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपले जे चिकटगावकर राजू डोंगरे सर अजून संजय पाटील निकम यांनी जो आपला प्रमुख कार्यकर्ते आपले त्यांच्या सोबत आलेले सर्व शिवसैनिक आपण जर त्यांच्या नावातून सांगितले तर बरं होईल. 100% बदल होऊ आपण सगळ्यांचं नामोल्लेख करून या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून जास्तीचं काम 2.5 वर्षापासून पाहता या सर्व नेत्यांनी दिग्गज नेते या दिग्गज नेत्याचा मोठा या तालुक्यामध्ये मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव असल्यामुळे 100% आमदार प्रताप बोरनारे सरांना त्यांचा मोठा मताधिक्याचा लाभ या ठिकाणी होणार आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या विकासाच्या जोरावर 100% आमदार बोरनारे सर पुन्हा एकदा आमदार होतील आणि आमदार होतीलच ही 100% या ठिकाणी सर्व मतदारांच्या वतीने गॅरंटी आहे. आता सध्या जनतेमध्ये असा संभ्रम केलेला आहे विरोधकांनी. तर 3 खोके देऊन आपलं पाठिंबा घेतला. कोणी म्हणतं 5 खोके देईन पाठिंबा घेतला. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा मी एका गावाचा 20 वर्षापासून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे आणि जे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यावर जे आरोप होता यांना 2 वर्षापासून उबाटाला खतपाणी घातलं आणि तो पक्ष मोठा केला आणि अशा माणसावर जेव्हा अन्याय होतो कोणी बी साहजिक आहे ना. ज्याच्यावर जो अन्याय जर झाला तर तो काहीच समोर लालूस पाहत नाही. त्यांना बिना शर्त पाठिंबा कार्यसम्राट आमदार बोरनारे सरांना दिलेला आहे. हे आता विरोधकाकडे भांडवल नाही ना ते बोलायचं आहे त्यांना. हे भांडवलच नाही राहिले त्यांच्याकडे काही. मग काय म्हणणार ते याच्या उपर काय म्हणणार सांगा ना तुम्ही. हेच बोलणार ना ते. कारण की ह्या पट्ट्यामध्ये रेल्वे पटरीपर्यंत आदरणीय कार्यसम्राट आमदार साहेब यांना 5-25 हजाराच्या लीडचं मताधिक्य राहणार आहे आणि वैजापूर क्रॉस करून 53 गावामध्ये विजय घोषित होणार आहे आमदार साहेब. आणि त्यांच्याकडं भांडवलच नाही आता काही. काय भांडवली सांगा ना. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आतापर्यंत जेवढ्या निवडणुकी लढवल्या 2 वेळेस अपक्ष होते. 1100 मतांना पडले ते लोकनेते वाणी साहेब यांच्यासमोर आणि त्याच्यानंतर 2014ला ते आमदार झाले. राष्ट्रवादीच तिकीट त्यांना जाऊ दिलं अजित पवारांना त्यावेळेस. आणि विरोधकाकडे आता दिनेश भाऊ 2 पंचवार्षिक होते. आपल्या कोणावर टीका टिप्पणी करायची नाही पण तो माणूस अपक्ष राहून एवढे मतं घेतो तर त्यांना कळलं असतं ना. आपण बी काही 5-25-30 हजार मतं घेतलेच असते ना त्यांना. कारण की तुम्हाला सांगतो हे काही नाही आहे कोणी कोणाला काही देत नाही. त्यांना फक्त काय केलं का विकास कामं गावात माझ्या कार्यकर्त्याला जे सांगतात ते विकास कामं गावाच्या दृष्टीने झाले पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याचे जसे होत्या तसे गावाचा विकास झाला पाहिजे. या शर्यतीवर भाऊसाहेब तात्या चिकटगावकर विकासासाठी सरसोबत आलेली.
नमस्कार. नमस्कार. मी बाळा पाटील जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिरूर. आता काही जाणून घ्यायचं कामच राहिलं नाही. आता विरोधकांना एकच भीती, आदरणीय बोरनारे सरांना लीड किती, एकच भीती. आणि आता ग्राउंड वगैरे काहीच राहिलं नाही. आता फक्त लीड मोजायची. या ऐतिहासिक शिरूर नगरीने आदरणीय बोरनारे सरांना मागच्या वेळेस पण 3000ची लीड दिली होती. आम्ही आज पण तोच प्रयत्न करणार आहोत, 3000च्या पुढंच लीड देणार आहोत आदरणीय सरांना. त्याबद्दल काही दुमत नाही. यानंतर आमचे उपसरपंच अनिल भोसले बोलतील. नमस्कार. नमस्कार. मी अनिल बाळनाथ भोसले, उपसरपंच सफेवादवाडी. तुम्हाला सांगतो, या परिसरामध्ये एकही कुठून गर्दी गाड्या घोड्या लावून आणली नाही. जे समोरच्या व्यक्तीने आणले असेल असं, हे सर्व सो इच्छेने या ठिकाणी सन्माननीय तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्यावर विश्वास आहे म्हणून ही सर्व मंडळी त्यांच्या परीने या ठिकाणी उपस्थित राहिलीत. आणि आता तुम्हाला सांगतो, एक 5 दिवसाचा कार्यकाळ राहिला आणि 5 दिवसामध्ये अजून तर काही नाही. हे तर आता आज 15 तारीख आहे. तुम्हाला सांगतो, एक 18-19 तारखेला समोरच्याकडं लोकसुद्धा राहणार नाही. समोर या ठिकाणी पूर्ण या परिसरामध्ये आमदार साहेबांनी न सांगता एवढं मोठं या साधू संतांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी आपल्यासमोर सर्वांचं जागृत देवस्थान श्री संत शंकर स्वामी महाराजांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की आमदार साहेब हे 51,000 मताच्या लीडांना 100% लीडना 100% निवडून येणार आहे. नुसतं आमदारच नाही तर भावी आमदार म्हणून तुमच्या आमच्या समोर मंत्री महोदय म्हणून या ठिकाणी येणार आहे, असे या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकाच्या वतीनं, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व माझ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं आमदार साहेबांची या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होणार आहे. याच्यात तुम्हाला सांगतो, एक काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. 100% आमदार साहेबाचा विजय हा नक्की आहे. कोणी काही जरी म्हणत असले, कोणाच्याही भूलतापील हे जनता पडणार नाही की आमदार साहेबांनी या ठिकाणी विनायकराव अण्णांच्या नंतर जो लेखाजोखा आणि जे कार्यसम्राट म्हणून त्यांना जी पदवी मिळाली, त्यांची नुसती पदवीच नाही, या परिसरामध्ये एवढी मोठी रस्त्याची चालणी झालेली होती. आज ते रस्ते गुळगुळीत झाले. भले काही गावाला 4 मार्ग असेल, त्याच्यामध्ये 2 मार्ग कंप्लीट झाले, 2 राहिले असतील, त्याच्याबद्दल आपण दुमत नाही, पण 2 मार्ग कंप्लीट झाले. आमदार साहेबांनी एक विषय घेतला होता की ज्या गावात डांबर होणार त्या गावात मी मतं मागायला जाणार नाही, असं बोले तैसे चाले, त्याची वंदवी पावले. त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी हे महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार यांचा शब्द म्हणजे हा लाख मोलाचा शब्द आहे. नुसता शब्द द्यायचा आणि बाजूला जायचं. मी काही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण येणाऱ्या 23 तारखेला या माणसाचा 100%, 110% आणि 101% 100% गुलाल म्हणजे गुलाल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.